ही प्रेस आज आमी आपयल्या ताचें मेन कारण म्हटल्यार जो आज हॉट टॉपिक चल्ला गोंयांत, जॉब स्कॅम, जॉब अगेन्स्ट मनी, ताचेर आज मातसो उजेड घालपा खातीर ही प्रेस आपयल्या. आयज हें बीजेपीचें जें सरकार आसा तें सरकार एक ब्रोकर सरकार जाल्लें आसा आनी ताचो चीफ ब्रोकर जो आहा हो डॉक्टर प्रमोद सावंत जाल्लो आसा. एक प्रश्न पडटा आमकां, हें पुजा नायक जे आसा मेन एक्युज्ड ह्या जॉब स्कॅमान, हें पुजा नायक ऑफनली चीफ मिनिस्टराच्या घरा विजीट ताची आसताली आनी चीफ मिनिस्टरान स्वता एक्सेप्ट केला की हें पुजा नायकाची कंप्लेंट आपणच दिल्या. जाल्यार हो प्रश्न असो येता की खंय ना खंय तरी चीफ मिनिस्टराचें घर, चीफ मिनिस्टराचें ऑफिस ह्या जॉब स्कॅमा भितर इन्वॉल्ड आसा असो एक प्रायमा फेसिया अंदाज, एक डावट आमकां येता. आफ्टर लिबरेशन जर आमच्या गोंयांत एक चीफ मिनिस्टर असो मेळ्ळा, ही इज अ विकस्ट चीफ मिनिस्टर एवर गोवा गॉट आफ्टर लिबरलायझेशन. ह्या बीजेपी सरकारान लाज, लज्जा, शरम, हया ही चारय वस्तू घाण दवरल्यात आनी थोड्याशा जाग्याचेर विकल्या, हो आमचो तेंचेर आरोप आसा. आमी सगळ्यांनी कोविड टायमाचेर आमचे जे आदले गव्हर्नर सत्यपाल मलीक यांची जी स्टेटमेंट आहा ती आमी अजून विसरूंक ना आनी हांव प्रमोद सावंताक सांगूंक सोदतां, तूंय ती विसरूं नाका आनी गोंयकार म्हाका दिसना इतले बेगीन ही स्टेटमेंट ते विसरतले. सत्यपाल मलिकान कितें स्टेटमेंट केल्ली की कोविड टायमाचेर हो चीफ मिनिस्टर पयशे खाता आनी तेची घरकान्नीय पयशे खाता. ही स्टेटमेंट म्हजी न्ही, ही स्टेटमेंट सत्यपाल मलिक एक्स गव्हर्नर ऑफ गोवा. बीजेपी सरकाराचो एक स्लोगन आसा, ना खाऊंगा ना खाने दूंगा. पण आयज परिस्थिती गोंयांत कितें जाल्या, तुम भी खाओ हम भी खाएंगे मजा करेंगे. हे ब्रोकराचें सरकार, ह्या चीफ ब्रोकराक चीफ मिनिस्टर म्हणून रावपाक कसलोच नैतीक अधिकार उरूंक ना. हांव एक गोश्ट सांगूंक सोदतां, आयच्या पेपराचेर सावयकराची आज एक प्रेस आशिल्ली काल, ती आयल्या आनी ती कितें म्हणटा, हे श्रुती प्रभुगांवकर आमचे कोणच न्ही, पण हे श्रुती प्रभुगांवकर युवा मोर्चाचे अध्यक्ष आशिल्ले. आज ते कितें फ्रॉड केला आनी तांणी दुसरी व्हडली नांवां घेवची न्ही म्हणून तुमी पयलींच ताका बीजेपीतले काडले काय, हो एक बिग $1 million क्वेश्चन मार्क. हांव हेचेर एक ज्युडिशियल इन्क्वायरी मागतां. चीफ मिनिस्टरान, जर चीफ मिनिस्टर क्लियर आसा, जर चीफ मिनिस्टर खंयच्याच करप्शनान इन्वॉल्ड ना जाल्यार तांणी एक रिटायर्ड हायकोर्ट जजाक अपॉइंट करून एक कमिशन कॉन्स्टिट्यूट करून हाचेर एक इन्क्वायरी करची. कित्याक जर हें पुजा नायक फ्रिक्वंटली त्यांच्या टचान आशिल्लें, चीफ मिनिस्टर आनी ताच्या बायलेच्या टचान आशिल्लें जाल्यार खंय ना खंय तरी धागेदोरे चीफ मिनिस्टरा कडेन वतात आनी होम डिपार्टमेंट चीफ मिनिस्टर कडेन आसल्या कारणान पुलीस खंय ना खंय तरी कमी पडटले ह्या इन्व्हेस्टिगेशन करपा खातीर. म्हणून वी स्ट्रॉंगली डिमांड अ ज्युडिशियल इन्क्वायरी बाय अ रिटायर्ड हायकोर्ट जज. आनी हेचेर एक जो पड्डो पडला तो पड्डो तुमी काडचो आनी चीफ मिनिस्टरान हेचेर क्लियर येवचें. हांव हेचेर चड वेळ घेना. तुमकां कोणाक एक प्रश्न विचारपाचे आसा तुमी विचारूं शकता. या जॉब स्कॅमांत मिनिस्टर इन्वॉल्व कितें जाता तुमी बारीक पळया, सगळ्यो महिलाच इन्वॉल्ड आसात भितर आनी ह्यो महिला इन्वॉल्ड आसा आनी 18 लोक इन्वॉल्ड आसा. बेश्टेच पिशे कशे कोण पयशे घेवचे ना न्ही, कोणी तरी तांकां एजंट म्हणून धाडले आसतले, तुमी पयशे कलेक्ट करून दिया आमकां हाडून म्हणून. कोणते अशा कोणते साखरेचे एक मॅडम इन्वॉल्व आसा आसूंक शकता, ती मॅडमच इन्वॉल्व आसा अशें आमकां डावट आसा. म्हणून तेचेर ज्युडिशियल इन्क्वायरी जावपाक जाय. सरकाराचो एक नारी शक्ती म्हणून एक सदांच एक आवाज आसतालो आनी आमी आतां ह्या जॉब स्कॅमान पळयता सगळ्यो नारीच सापडटा. तर म्हज्या हिशोबान ती नारीच कोण तरी फाटल्यान आसा. ह्या फुडें नारी शक्तीक जे फुडें प्रमोट करता ते नारी शक्तीच्या फाटल्यान कोण तरी व्हडली नारी आसा म्हणून हें सगळें घडटा. नाल्यार पुजा नायका असले एक एक्यूज चीफ मिनिस्टरच्या घरा वचून कितें करताले? व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न. देर इज अ डावट देर. म्हणून ज्युडिशियल इन्क्वायरी, वी आर आस्किंग फॉर ज्युडिशियल इन्क्वायरी. हांव म्हणना प्रमोद सावंत करप्ट आसा म्हणून, बट तो जर करप्ट ना जाल्यार तो ज्युडिशियल इन्क्वायरी करतलो. जर करप्ट आसा तो करचो ना. गव्हर्मेंट सर्वंटाचे कितें रॅकेट आसा हितून? हय, तो टिचर काल जो खांडेपारा धरला तो इज अ गव्हर्मेंट सर्वंट, इज अ गव्हर्मेंट टिचर. म्हणजे अशें म्हणपाक येता की गव्हर्मेंटाचे जे ऑफिसर्स आसात तेंचे कडसून हें सगळें जाता. तें हांव सांगूंक शकना, बट पॉलिटिशियन भितर इन्वॉल्ड आहा तें शुअर. सर
सध्या जे आमच्या गोंयांत एक एक झटके म्हणटा ते बसत आसात आणि लेटेस्ट झटको म्हणजे हे सरकार ना खाऊंगा ना खाने दूंगा, मैं चौकीदार हूं, मैं प्रधान सेवक हूं, हांव कोणाक खावपाक दिवचो ना, कोंकणी तुमकां सांगप म्हणल्यार हांव कोणाक खावपाक दिवचो ना, हांव हें करचो ना, हांव तें करचो ना, अशें म्हणून जे स्लोगन्स आनी घोशणा दिवन सत्तेर आयले. आज गोंयांत जी परिस्थिती आसा आनी आज जे एक्यूज हांगा सांपडल्यात, चडशे धागेदोरे जे आसा हे भारतीय जनता पार्टीचे कडेन डायरेक्ट पॉयंट जातात. खरें म्हणल्यार इमिजिएटली हाजेर कारण हाजेर एक्शन जावपाक जाय. कारण कितें जालां की हे पर्टिक्युलर 17-18 लोक जे आसा तांचे एंटायर फॅमिली इन्वॉल्व आसा काय कितें, म्हणजे दे आर ट्रॉमटायज कितें जालां तें. त्याच बरोबर लोकांनी पयशे दिल्या, कितलेशेच लोकांनी पयशे दिल्ले आसतले, जे कोण पयशे घेता आनी पयशे दिता, बोथ आर एक्यूज. पण हे इथपर्यंत पावपाक कारण कितें जालें काय म्हणून खरें म्हळ्यार सेंट्रलाच्यान हाजेर खरी चवकशी जावपाक जाय. पण कशें चल्लां, अदोळ सांगलें तशें तुम भी खाओ हम भी खाओ मजा करेंगे, एब्सोल्यूट मेजॉरिटी करप्ट एब्सोल्युटली. ती आमकां घटना जी आसा हे पळोवपाक मेळटा. प्रमोद सावंत आनी ताची बायल कदाचित चॅस बरी खेळटा आसतली, सो प्यादी फुडें काडल्या, प्यादी वतात आनी किंग आनी क्वीन आर सेफ, अशा पद्दतीचें एकंदरीत वातावरण आसा. वुमन एम्पावरमेंटाचेर एक प्रश्न तुवें केलो की वुमन एम्पावराचेर हे सरकार उलयता. कदाचित ह्या सरकाराक जॉब्स दिवपाक शकना जाल्यार अशा पद्दतीचे धंदे जे आसा जॉब विकपाचे हे हांच्यांनी भारतीय जनता पार्टीन सुरू केल्या काय कितें असो एक प्रश्न येता अशा पद्दतीचे. कारण सरकार जर देर इज अ कितें म्हणटात तेचे बेटो उजो येना आनी खंय तरी थंय स्मोक बेटो दिसना, खंय तरी उजो लागला म्हणून खंय तरी तो स्मोक दिसता न्ही. सो समवेर ऑर दी अदर दीस गव्हर्मेंट इज इन्वॉल्व, मिनिस्टर्स आर इन्वॉल्व, हे एकंदरीत ह्या भितर दिसून येता. आतां जांची इन्क्वायरी जाता, ह्या 18 जाणांची जेन्ना इन्क्वायरी जाता तेन्ना तांचे स्टेटमेंट जे आसा ते रेकॉर्ड कशें जावचे, तर व्हिडिओ रेकॉर्डिंग जावचे. तांचे प्रेशरायज कसलोच येवंक जायना, प्रेशर कसलोच येवपाक जायना. जशें वदोळ आमचे विकास बाबान म्हणला की मुख्यमंत्री बीइंग अ होम मिनिस्टर आनी ताज्या घरानूच काही घटना घडले आनी तोच सांगता की आपणेच सांगिल्लें की तिका अरेस्ट कर पुजा नायकाक वगैरे म्हणून. तेन्ना तो कितलो ह्या हातून ताका न्याय दिवपाक शकतलो. तेन्ना जेन्ना स्टेटमेंट जेन्ना ह्या हांचे रेकॉर्ड जाता, दीस स्टेटमेंट हे रेकॉर्ड जावचे आनी हे जशें म्हणला तशें रिटायर्ड जज हांची एक पॅनल जावचे. थर्ड पीपल शूड इन्वॉल्व, लोकलूच इन्वॉल्व जावन हातून अर्थ ना. लोकलूच मनीस हांगा जर तांकां स्टेटमेंट घेतले, तांचे स्टेटमेंट रेकॉर्ड करतले अशें न जाता हाजेर प्रॉपर इन्क्वायरी जावची, इम्पार्शियल इन्क्वायरी जावची अशें म्हणून आमी मागणी करता. मिनिस्टरांचे ऑडिओ हाली व्हायरल जाता. गणेश गांवकाराचो एक व्हायरल ऑडिओ आमी आयकला सकाळी, तेजेर कशें कितें तेच म्हणलें न्ही की तुम्ही खाया आमी खाया. आणि हे आता ओपन जाल्लें आसा की हे सरकार जे आसा हे जशें वदोळ म्हणलें की आफ्टर लिबरेशन दीस गव्हर्मेंट ऑर दीस पर्टिक्युलर चीफ मिनिस्टर सद्या सामको विकेस्ट चीफ मिनिस्टर, ताका एडमिनिस्ट्रेशनाची जाण आसा काय कितें हेही खबर ना. कारण ज्या पद्दतीन प्रत्येक खात्यान जे चल्लां, लोक कदाचित उलयनात कारण प्रत्येकाचे कितें ना कितें तरी आसतलें मनान, थोडेच डेरिंग करतात. पण सगळ्यांक खबर आसा ज्या पद्दतीने सरकार चल्ला, करप्शन एट वॉट लेवल, रस्ते आमी पळयतात. म्हणजे आज PWD घेतले विच इज विथ प्रमोद सावंत ओन्ली, ताजेच कडेन PWD आसा. रस्त्यांची स्थिती पळयात. आज टुरिझमाच्या दृश्टीन जर विचार केलो जाल्यार आज इन्फ्रास्ट्रक्चर ना अशें म्हणून सोशल मिडियाचेर जे टुरिस्ट येणारे आसात ते पोस्ट करपाक लागल्या की तुमी गोंयांत येवं नाकात, गोंयांत इन्फ्रास्ट्रक्चरूच ना म्हणून. रस्ते सारके ना, खड्डे पडटात, there is no proper facility given for the tourists. म्हणजे where we are heading, आम्ही खंय वता आमचे हे म्हणजे there is no policy, there is no administration. सो म्हाका जाल्यार दिसता की ह्या सगळ्या हाचेर विचार जावचो आणि लोकांनी आता जन उठाव जाल्या शिवाय म्हाका दिसता हे जावचें ना. कित्याक हे तांचे भारतीय जनता पार्टीचे थर्ड कन्सिक्युटिव्ह टर्म बेसिकली ऑफ सरकार, हे सरकारचे तिसरो टर्म हो तांचो. तेन्ना
जशें हांवें म्हणलें की एब्सोल्यूट मेजॉरिटी करप एब्सोल्युटली दे आर सेईंग आमचे कडेन ते तुमकां जाय ते करा रे, आमकां जाय ते करतले. म्हणजे असेंब्लीन काही गजाली उलयतात पण भायर ताजें इम्प्लिमेंटेशन जायना. म्हणजे हाजो अर्थ आमकां जाय ते आमी करतले अशाच म्हणजे दादागिरीची भाशा जी आसा किंवा दादागिरीचे काही गजाली जी आसा ह्यो ह्या सरकारा मदीं दिसून येता. तो सरकारीचो धंदो जाला म्हणून येता. हांवें जशें म्हणा दवर की जॉब दिवपाक शकना कित्याक गोवा जॉब हातूंत इंडेक्सान जर पळयत म्हणजे अनएम्प्लॉयमेंट इंडेक्सान जर पळयत जाल्यार पयल्या 2 भितर काय 3 भितर गोंयचो नंबर लागता. ही सद्या सिच्युएशन आसा गोंयची. म्हणजे जॉब क्रिएशन ना म्हणून हे अशा पद्दतीचे धंदे जे आसा हे सरकारान चलयला काय म्हणून. दुसरो इश्यू म्हटल्यार हीर कटिंगाचो जो सुकूल तुमी इश्यू घेतिल्लो आनी कितें जाला तो जो इश्यू आमी घेतला त्याचेर आमी RTIन सगळे डॉक्युमेंट मागलेले आसा आनी ताचेर आमी प्रेस कित्याक घेवंक ना की म्हजे कडेन सबस्टेन्शियल डॉक्युमेंट नाशिल्ले बट वी आर ऑलरेडी इन अ प्रोसेस टू गो टू हायकोर्ट.